नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. आजचा विषय खरं तर आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा आहे. भारतातल्या कॉर्पोरेट जगात यशस्वी कसं व्हायचं. म्हणजे आपल्याकडे जे काही सोर्सेस आहेत त्यात दोन पूर्णपणे वेगळी, जवळपास परस्पर विरोधी चित्र दिसतात. अगदी. एकीकडे यशस्वी होण्याचे पारंपरिक नियम सांगितले जातात, कसं वागावं, कसं बोलावं, एक आदर्श कर्मचारी कसा बनावा वगैरे. आणि दुसरीकडे काही रिपोर्ट्स आहेत जे कामाच्या ठिकाणचं एक खूप वेगळं, तणावपूर्ण आणि खरं सांगायचं तर क्रूर वास्तव दाखवतात. बरोबर. आणि आज आपण याच दोन जगातला फरक आणि तो संघर्ष समजून घेणार आहोत. हो, म्हणजे एकाच वेळी भारतीय व्यावसायिक संस्कृतीत सौजन्य, आदर, शिष्टाचार हे सगळं कसं असू शकतं. आणि त्याच वेळी प्रचंड दबाव, शोषण आणि राजकारणे. अगदी. या दोन्ही गोष्टींना एकत्र समजून घेतल्याशिवाय भारतीय कॉर्पोरेट जगात टिकून राहणं आणि यशस्वी होणं मला वाटतं जवळपास अशक्य आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? आधी त्या गोल्डन रूल्सबद्दल बोलूया का, जे प्रत्येक नवीन कर्मचाऱ्याला सांगितले जातात? हो, मला वाटतं तिथूनच सुरुवात करणं योग्य राहील. म्हणजे वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी काय केलं पाहिजे. बरोबर. तर पहिला आणि अगदी मूलभूत नियम तो म्हणजे वक्तशीरपणा आणि आपलं सादरीकरण. अच्छा. म्हणजे बैठकांना किंवा ऑफिसला वेळेवर पोहोचणं हे तुमच्या कामाबद्दलची गंभीरता दाखवतं. हा एक अलिखित नियम आहे. आणि सादरीकरण म्हणजे फक्त कामाचं नाही, तर आपलं स्वतःचं सुद्धा. हो. म्हणजे व्यवस्थित इस्त्री केलेले फॉर्मल कपडे, व्यावसायिक पोशाख याला खूप महत्त्व दिलं जातं नाही का? अगदी. गंमत म्हणजे वर्क फ्रॉम होमच्या काळात आपण विसरून गेलेली इस्त्री पुन्हा बाहेर काढायची वेळ आली आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंय. पण हा फक्त वरवरचा भाग नाहीये. यातून एक प्रकारची व्यावसायिक शिस्त दिसते. पण इथेच एक विरोधाभास लगेच समोर येतो. आपण वेळेवर पोहोचण्याबद्दल बोलतो, पण कामावरून वेळेवर निघण्याबद्दल कोणीच बोलत नाही. एक्झॅक्टली. हाच मुद्दा माझ्या डोक्यात होता. म्हणजे समजा मी सकाळी ठीक 9 वाजता ऑफिसला पोहोचलो, छान इस्त्री केलेले कपडे घालून, पण मला रात्री 10 वाजेपर्यंत थांबावं लागणार असेल तर त्या 9 वाजता येण्याला खरंच काही किंमत उरते का? बरोबर. म्हणजे आत यायची वेळ ठरलेली आहे, पण बाहेर जायची नाही. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. आणि इथेच नाण्याची दुसरी बाजू समोर येते. एका रिपोर्टनुसार भारतीय कर्मचारी जगात सर्वाधिक काम करणाऱ्यांपैकी आहेत. आकडा काय आहे साधारण? सरासरी आठवड्याला 47 तास. जर्मनीसारख्या देशापेक्षा हे तब्बल 13 तास जास्त आहेत. 13 तास? हो. आणि हे फक्त आकडे नाहीत. नाही, यामागे मानवी कहाण्या आहेत. त्याच रिपोर्टमध्ये अर्नेस्ट अँड यंग कंपनीतल्या एका तरुणीच्या मृत्यूचा उल्लेख आहे, बरोबर? ॲना सेबॅस्टियन पॅराइल. हो. तिच्या आईने थेट कामाच्या प्रचंड दबावाला यासाठी जबाबदार धरलं होतं. खूपच दुःखद आहे हे. त्यांच्या पत्रानुसार आणाला रात्री उशिरापर्यंत, अगदी आठवड्याच्या शेवटीही काम करावं लागत होतं. एका माजी कर्मचाऱ्यांना तर मुलाखतीत असं म्हटलंय की 12-13 तास काम करणं आणि विकेंडला काम करणं हे तिथे अगदी सामान्य मानलं जातं. बापरे. तो त्या परिस्थितीला तिथलं आयुष्य खूपच जीवघेणं होता असं म्हणतो. त्यामुळे तुम्ही जो विरोधाभास मांडला तोच इथला खरा संघर्ष आहे. दिसणारे नियम वेगळे आणि जगण्याचे नियम पूर्णपणे वेगळे. आणि ही मानसिकता फक्त काही कंपन्यांपुरती मर्यादित नाही. हो, आठवतंय मला. काही वर्षांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं असं सुचवलं होतं. हो, त्यावर प्रचंड टीका झाली होती. म्हणजे कामाचे तास आणि उत्पादकता यांचा थेट संबंध नसतो असाही एक मोठा मतप्रवाह आहे. पण तरीही जास्त वेळ थांबणारा कर्मचारी म्हणजे जास्त काम करणारा कर्मचारी हे समीकरण आपल्याकडे अजूनही टिकून आहे. बरोबर. आता आपण दुसऱ्या पारंपरिक नियमाकडे येऊया. कामाप्रती असलेली तुमची वृत्ती. अच्छा. म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता दाखवणं, कामात स्वतःहून पुढाकार घेणं, वरिष्ठांच्या ध्येयांना पाठिंबा देणं हे सगळं खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि एक सोर्स असंही म्हणतो की खूप शांत राहू नका किंवा मला सगळं येतं असा आविर्भावही आणू नका. दोन्ही टोकं टाळा. हो. पण इथे मला एक अडचण दिसते. पुढाकार घेणं आणि चमचेगिरी करणं यात एक खूप अशी धुसर रेषा आहे. ऑफिसच्या राजकारणाची सुरुवात बहुतेकदा इथूनच होते नाही का? 100%. ऑफिस पॉलिटिक्स हे अटळ आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही करिअरच्या मधल्या टप्प्यावर पोहोचता जिथे स्पर्धा खूप तीव्र होते. पण लोक हे राजकारण का करतात? याची 2 मुख्य कारणं सांगितली आहेत. एक म्हणजे स्वतःची अकार्यक्षमता किंवा चुका लपवण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे पुढे जाण्यासाठी शॉर्टकट शोधण्यासाठी. म्हणजे कामातून आपलं महत्त्व सिद्ध करण्याऐवजी इतरांना मागे खेचून किंवा वरिष्ठांची मर्जी सांभाळून पुढे जाण्याचा प्रयत्न. अगदी.
पण मग मॅनेजर्स किंवा नेते याकडे दुर्लक्ष का करतायत? त्यांना हे दिसत नाही का? अनेकदा दिसतं, पण ते स्वतःच्या असुरक्षिततेमुळे यावर काही बोलत नाहीत. त्यांना भीती वाटते की जर त्यांनी या राजकारणाला आव्हान दिलं तर ते स्वतःचं निशाण्यावर येतील. अच्छा. यामुळे एक विषारी चक्र तयार होतं आणि ते सुरूच राहतं. काही रिपोर्ट्समध्ये तर याच्याही पुढची उदाहरणं आहेत. वरिष्ठांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर ओरडणं, रागाने फाईल्स फेकणं. अरे देवा. हे सगळं त्या दबावाच्या आणि विषारी वातावरणाचाच भाग आहे. हे ऐकूनच विचित्र वाटतंय. म्हणजे एका बाजूला प्रोएक्टिव्ह आणि टीम प्लेअर बनायचा सल्ला दिला जातो, आणि दुसऱ्या बाजूला त्याच वातावरणात टिकून राहण्यासाठी तुम्हाला या घाणेरड्या राजकारणाला तोंड द्यावं लागतं. पण मग लोक हे सगळे सहन का करतात? म्हणजे नोकरी का नाही सोडत? आणि इथेच आपण या समस्येच्या मुळाशी पोहोचतो. याचं सर्वात मोठं आणि कठोर उत्तर आहे नोकऱ्यांची प्रचंड कमतरता. भारतात एका पदासाठी हजारो अर्जदार असतात. परिस्थिती इतकी गंभीर आहे की फक्त 40% पदवीधरांना नोकरी मिळते. फक्त 40%? हो, आणि कंपन्यांना हे माहीत आहे. त्यांना माहिती आहे की एक कर्मचारी सोडून गेला तर त्याची जागा घ्यायला हजारो लोक रांगेत उभे आहेत. त्यामुळे त्यांना आपली कार्यपद्धती किंवा संस्कृती बदलण्याची गरजच वाटत नाही. बरोबर. कर्मचाऱ्यांच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्यापेक्षा उत्पादकतेवर म्हणजे प्रोडक्टिव्हिटीवर जास्त भर दिला जातो. हा खूपच गंभीर मुद्दा आहे. आता आपण तिसऱ्या आणि मला वाटतं सर्वात रंजक भागाकडे येऊया, संवाद आणि देहबोली. ओके. इथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव खूप जास्त दिसतो. भारत ही एक हाय कॉन्टेक्स्ट संस्कृती आहे. हाय कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? याचा सरळ अर्थ असा की इथे आपण काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो याला जास्त महत्त्व आहे. शब्दांपेक्षा भावना, संदर्भ आणि देहबोलीतून जास्त संवाद साधला जातो. अरे हो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे नमस्ते करणं. अगदी. हँडशेक आता सामान्य झाला असला तरी नमस्ते करणं हा आदराचा सर्वात सुरक्षित मार्ग मानला जातो. विशेषतः महिला सहसा पुरुषांशी हस्तांदोलन करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत नाहीत. बरोबर. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीचा अंदाज घेणं महत्त्वाचं ठरतं. अगदी. आणि हा आदर केवळ अभिवादनापुरता मर्यादित नाही, तो अधिकार आणि पदामध्येही दिसतो. आपल्याकडे वरिष्ठांना त्यांच्या नावाने हाक मारण्याची पद्धत नाही. नाही, त्यांना सर किंवा मॅडम म्हणणं अपेक्षित असतं. आणि त्यांच्याशी बोलताना डोळ्यात डोळे घालून जास्त वेळ पाहिलं जात नाही. हो, हे पाश्चात्य देशांमध्ये याच्या उलट आहे नाही का? तिथे तर डोळ्यात डोळे घालून बोलणं हे आत्मविश्वासाचं लक्षण मानतात. बरोबर. पण आपल्याकडे ते आदराचं लक्षण मानलं जातं, अनादराचं नाही. आणि सगळ्यात मजेशीर आणि गोंधळात टाकणारी गोष्ट म्हणजे भारतीय हेड नोड, ती मान डोलावण्याची पद्धत. हो. माझा स्वतःचा अनुभव आहे. परदेशातील सहकार्यांशी बोलताना या मान डोलावण्यामुळे खूप गोंधळ उडतो. त्यांना कळतच नाही की आपण हो म्हणतोय, नाही म्हणतोय की फक्त ऐकतोय म्हणतोय. बरोबर. कारण त्या मान डोलवण्याचे अनेक अर्थ असू शकतात. मी तुमचं ऐकत आहे, मला समजत आहे, ठीक आहे, किंवा कधीकधी नुसतीच पोच पावते. तो होकार असेलच असं नाही. हा जो सगळा अप्रत्यक्ष, सौम्य आणि आदरावर आधारलेला संवाद आहे, तो एका बाजूला खूप सुसंस्कृत वाटतो, पण इथेच या कथेतील सर्वात मोठा आणि तणावपूर्ण संघर्ष दडलेला आहे. मला वाटतं मला कळते तुम्ही कुठे चालला आहात. ही जी सर मॅडम संस्कृती आहे, वरिष्ठांच्या डोळ्यात डोळे घालून न बोलण्याची प्रथा आहे, हा जो प्रचंड आदर आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल किंवा वरिष्ठांच्या चुकीच्या वागणुकीबद्दल बोलायला संकोच वाटतो का? बरोबर. म्हणजे आदरापोटी अन्याय सहन केला जातो का? तुम्ही अचूक मर्मावर बोट ठेवले आहे. हाच तो खरा संघर्ष आहे. वरिष्ठांबद्दल आदर राखण्याची ही जी सांस्कृतिक शिकवण आहे, ती अनेकदा भीती आणि शोषणाविरोधात आवाज न उठवण्याचं कारण बनते. अच्छा. सामाजिक सलोखा जपण्यासाठी कोणालाही थेट वाईट वाटू नये म्हणून आपण जी अप्रत्यक्ष संवाद शैली वापरतो, तीच शैली कर्मचाऱ्यांना त्यांच्यावरील अन्यायाबद्दल स्पष्टपणे बोलण्यापासून रोखते. म्हणजे जे पारंपरिक नियम नोकरी मिळवण्यासाठी आणि सुरुवातीच्या काळात टिकून राहण्यासाठी आवश्यक आहेत, तेच नियम पुढे जाऊन तुमच्या शोषणाचे एक शस्त्र बनू शकतात. हे खूपच गुंतागुंतीचं आणि त्रासदायक आहे. याचा अर्थ भारतीय कॉर्पोरेट जगात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भूमिका निभाव्या लागतात. एकीकडे एक आज्ञाधारक सुसंस्कृत कर्मचारी बनायचं आणि दुसरीकडे या सगळ्या दबावात आणि राजकारणात टिकून राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर बनायचं. अगदी बरोबर. तुम्हाला सांस्कृतिक शिष्टाचार पाळावे लागतात कारण ते सिस्टमचा भाग आहेत, पण त्याचवेळी या प्रचंड दबावाखाली टिकून राहण्याचे अलिखित नियमही शिकावे लागतात.
आदर आणि सौजन्याच्या नियमांसोबतच कामाचे प्रचंड तास, विषारी राजकारण आणि शोषणाच्या वास्तवालाही सामोरं जावं लागतं. आणि या सगळ्या कठोर वास्तवाच्या मुळाशी नोकऱ्यांची तीव्र स्पर्धा हेच एकमेव आणि सर्वात मोठं कारण आहे. तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की भारतीय व्यावसायिक जगात यशस्वी होणं म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरत आहे. हो, यासाठी दुहेरी तयारी आवश्यक आहे. एकीकडे सांस्कृतिक समज आणि दुसरीकडे प्रचंड मानसिक कणखरपणा. पण भविष्यात काय? ही परिस्थिती अशीच राहणार का? हाच खरा कळीचा मुद्दा आहे आणि इथेच एक आशेचा किरण दिसतो. तो कोणता? ETHR वर्ल्डच्या लेखानुसार नवीन पिढी, ज्याला आपण मिलेनियल्स आणि जेन झी म्हणतो, ती अधिक स्पष्टवक्ती आहे. अच्छा. ती जुन्या पिढीसारखी वरिष्ठांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणत नाही. ती प्रश्न विचारते, आव्हान देते आणि अशा राजकारणाला थेट विरोध करू शकते. म्हणजे ही नवीन पिढी सर मॅडम संस्कृती आणि कामाच्या अवास्तव तासांना आव्हान देऊ शकते. हो, ते त्यांच्या मानसिक आरोग्याला जास्त महत्त्व देतात. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. हो, आणि त्यामुळेच आजच्या चर्चेच्या शेवटी आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. कोणता? भविष्यात काय होईल? तंत्रज्ञान आणि ही बदलती पिढी, जी अधिक जागरूक आणि स्पष्टवक्ती आहे, ती भारताची कॉर्पोरेट संस्कृती बदलू शकेल का? म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला महत्त्व देणारी, कामाच्या वेळेचा आदर करणारी नवीन कार्यसंस्कृती उदयास येईल. की नोकऱ्यांच्या कमतरतेच्या दबावामुळे उत्पादकतेची ही क्रूर आणि जीवघेणी शर्यत अशीच चालू राहील? याचं उत्तर येणारं काळच देईल. पण या बदलाची सुरुवात कुठेतरी झालेली दिसतेय.